भातुकली. रमाने दिवाळीची साफसफाई करायला घेतली होती, पण तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. परवा परीच्या शाळेतून आल्यापासून तिचं चित्त अजिबात थाऱ्यावर नव्हतं. लहानपणापासून परी हुशार होती, पण अलीकडे तिचं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. या टेस्टमध्ये तर ती 2 विषयात फेल झाली होती. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, शेखरसुद्धा याच कारणांवरून तिच्याशी आज भांडला होता. घरी असतेस तरी मुलीकडे लक्ष नाही तुझं. 2 विषयात नापास झाली आहे, काय दिवे लावणार आहे कुणास ठाऊक. रमासुद्धा मग त्याला ताडताड बोलली, परी काय माझ्या एकट्याचीच मुलगी आहे का रे? तुझी जबाबदारी नाही का? आणि तिचे अतिलाड तूच करतोस. तिच्या वाढदिवसाला मोबाईल दिलास तेव्हापासून तिचं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये आहे. शब्दाला शब्द वाढला आणि भांडण झालं. पण परीला याचं काहीच सोयर सुतक नव्हतं. तिने आपला मोबाईल उचलला आणि रूममध्ये जाऊन ती गेम खेळू लागली. शेखर वैतागत ऑफिसला गेला, पण रमा मात्र बेचैन झाली होती खरी. 2 महिन्यांपूर्वी ते इथे मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झाले होते. नजर लागण्यासारखं सुंदर घर मिळालं होतं. शेखरचं ऑफिसही घरापासून जवळ, मार्केट जवळ, मॉल जवळ, सगळं कसं छान होतं. पण परीची मात्र यात आबाळ झाली होती. सोसायटी बदलल्यामुळे तिथल्या मैत्रिणींपासून आणि शाळा बदलल्यामुळे शाळेतल्या मैत्रिणींपासून ती दूर झाली होती. इथे या एवढ्या मोठ्या टॉवरमध्ये कुणी कुणाशी बोलतही नव्हतं. परी बुजल्यासारखी झाली. तिची नाराजी दूर करावी म्हणून शेखरने तिला मोबाईल गिफ्ट दिला होता, पण त्याचे भयानक परिणाम आता जाणवू लागले होते. अवघी 10 वर्षांची परी, पण तिचं खेळणं पार थांबलं होतं. अलीकडे तर ती मोबाईलमध्ये इतकी रंगून जायची की तिला आईबाबांशी बोलणं सुद्धा नको वाटायचं. आणि हाच चिंतेचा विषय झाला होता. रमाने माळ्यावरच्या समया काढल्या, कंदील काढला. तोच तिचं लक्ष एका गाठोड्याकडे गेलं. तिने नीट निरखून पाहिलं. गाठोड्याला बांधलेली साडी ओळखीची वाटली. अरे, ही तर आईची साडी, असं म्हणत तिने गाठोडं खाली खेचलं. खळखळ खणखण असा आवाज झाला. गाठोड्यावरची धूळ झाडत तिने गाठोडं उघडलं आणि तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. त्यात तिची लाडकी दोडकी भातुकली होती. ती पिवळी चकचकीत भांडी आता काळी पडली होती. तो बंब, स्टोव्ह, पितळी डबे, पातेली, तिने सगळ्यांवरून हात फिरवला. अगदी जादुई चिरागावर हात फिरवावा असा. आणि ती तिच्या बालपणात गेली. तिच्या बाबांनी वाढदिवसाला तिला ह्या पितळेच्या भातुकलीचा सेट घेतला होता. दरवर्षी दिवाळीत आई ती भांडी चिंचेने घासून लख्ख करी. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की रमा आपल्या फडताळ्यात भातुकली मांडत असे. फराळ करताना आई तिच्यासाठी छोट्या करंजा, छोटे लाडू, छोटे अनारसे, छोट्या चकल्यासुद्धा करत असे. तिच्या इवल्या इवल्या फराळाला टिवल्या टिवल्या डब्यात भरून शुभ दीपावली असं म्हणत असे. आपला तो फराळ मैत्रिणींना दाखवत रमा अख्खी चाळ पालथी घालत असे. बालपणीच्या आठवणींनी तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. बाबा तर हयात नव्हते आणि आईचे मायेचे हात आता थरथरत होते. तिच्या डोक्यात मस्त आयडिया आली. तिने सगळी भांडी स्वच्छ धुवून पुसून लख्ख केली. भिंतीला 2 खेळे ठोकले. अगदी शेखर ओरडणार हे माहीत असूनही परीला शाळेतून यायला अवकाश होता. त्या मांडणीत तिने ती भांडी मांडली. वरती मस्त बोर्ड लिहिलं, परीचं किचन. दुपारी परी घरी आली. चटकन तिने बॅग खाली बेडवर टाकली आणि तशीच रूममध्ये पळाली. हात धुणं नाही की पायावर पाणी ओतणं नाही. तिने ड्रॉवरमधला मोबाईल काढला आणि तशीच बेडवर आडवी झाली. एखादी लेवल जिंकली की येस असा एवढाच तिचा आवाज यायचा. हेच तिचं रोजचं रुटीन झालं होतं. आपल्या या कोकराला झालंय तरी काय, पण आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत. आपण हे प्रश्न निर्माण केले तर आपणच आता याची उत्तरं काढायची असं रमाने ठरवलं. आज बाकी ती खुश होती. तिने परीसाठी जेवण गरम केलं. परीला जेवणासाठी हाका मारल्या, पण ती ढिम्म हल्ली नाही. आज रमाने सुद्धा ठरवलंच होतं, काही झालं तरी परीला भरवायचं नाही. ती स्वतः येऊन आई भूक लागली असं म्हणत नाही तोपर्यंत तिला काहीच बोलायचं नाही. इकडे आपण तोंडात घास भरवायचे आणि ही मुलगी डोळे, कान, जीव त्या मोबाईलवर लावून गेम खेळणार. रमाचा जीव तीळ तीळ तुटत होता. रमाला आईची प्रकर्षाने आठवण झाली. आईला तिने व्हिडिओ कॉल केला. काय ग रमा, आज दुपारलाच फोन केलास बाळा? थरथरत्या आवाजात काळजीने आईने विचारलं. तुझी आठवण झाली ग आई. बरं, परी काय म्हणते, ठीक आहे ना? आईने विचारलं. काय माहीत ग, ती आणि तिचा मोबाईल. पडलेल्या आवाजात रमा बोलू लागली. आई किंचित हसली. रमा बाळा, काळजी नको ग करूस, लहान आहे ती. तिला खेळायला
कुणीतरी काहीतरी हवं की नको? तुमच्या पिढीचं हेच चुकतं बघ. पहिल्यांदा नको ती खेळणी, महागड्या वस्तू, मोबाईल आणून द्यायचे, मग मुलांना त्याची सवय लागली की ओरडत बसायचं, आई म्हणाली. पण आई किती खेळायचं, याला काही मर्यादा आहे की नाही? रागाने रमाने विचारलं. तिला कुठली कळायला मर्यादा नि बिर्यादा? तू लहान होतीस तेव्हा तूही तासन तास मैत्रिणींबरोबर भातुकली खेळायचीस की नाही? मी चिडले की तुझे बाबाच म्हणायचे, खेळू दे ग, लहान आहे अजून. आईचा आवाज दाटला. आई, अगं गंमतच झाली बघ. आज मला साफसफाई करताना भातुकली मिळाली माझी. थांब दाखवतेच. फोनवरूनच रमाने मांडणी दाखवली. आईला पण गंमतच वाटली. आई म्हणाली, बयो, माझी परी तर याच भातुकलीत रमायची. बघ तुझी परी रमतेय का? रमा बाळा, आपण मुलांना जास्त मोबाईलवर खेळू नकोस, टी व्ही बघू नकोस, हे करू नकोस, ते करू नकोस असं कानी कपाळी ओरडून सांगतो. पण फावल्या वेळात काय करायचं हे मात्र सांगत नाही बघ. त्यांनाही खेळायला, रमायला चांगले पर्याय द्या. मग बघ ती मोबाईल ढुंकूनही बघणार नाही. आईचं बोलणं ऐकून रमाला आपली चूक कळली होती. आई ग, भूक लागली आहे. मागून परीचा आवाज आला. आई ग, करते तुला नंतर फोन, असं म्हणत रमाने फोन ठेवला. परी, इकडे ये बाळा, तुला गंमत दाखवते, रमा म्हणाली. नको नको, तूच ये, मी गेम खेळतेय, परीने म्हटलं. अगं ये तर खरं, तुझं किचन बघायला. आईचे ते शब्द परीच्या कानात पडले. आई काहीतरी वेगळीच गंमत दाखवतेय असं वाटून तिने दरवाजा किलकिला करून पाहिलं. अरे हो, खरंच की, काहीतरी वेगळं दिसतं इथे. मोबाईल हातात घेऊनच ती पुढे आली. ती भांडी बघून तिला आश्चर्य वाटलं. आई, हे काय आहे? एवढेसे डोळे मोठाले करून तिने विचारलं. हे ना माझ्या परीचं किचन, रमा म्हणाली. खरंच? परीने आश्चर्याने विचारलं. हो, अगदी खरं, तिच्या नावाचा बोर्ड दाखवत रमा म्हणाली. बरं परी, आता हे किचन तुझ्याच ताब्यात. तूच सगळा छोटा फराळ करायचा. छोटी करंजी, छोटे लाडू, इवलंसं पोळपाट लाटणं तिच्या हातात देत रमाने म्हटलं. परीने मोबाईल बेडवर ठेवला आणि पोळपाट लाटणं उचललं. आई, तू शिकवशील मला करंजी? तिने आनंदाने विचारलं. हो, म्हणजे काय? तुझ्या ऑटोतल्या, शाळेतल्या फ्रेंड्सना पण बोलवू फराळाला. चालेल, रमाने म्हटलं. परीला खूप आनंद झाला होता. आई, लाडूचं प्रमाण नीट सांग हा, उगीच कमी गोड झाले तर फ्रेंड्स हसतील मला, मोठ्या माणसाप्रमाणे ती बोलत होती. हो हो बाई, सगळं नीट करूया. परी आपली भातुकली सजवू लागली. मोबाईल बराच वेळ बेडवर तसाच होता, खिन्न, उदास. आज मात्र भातुकली जिंकली होती आणि मोबाईल हरला होता.